आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्राची लाल परी म्हणजेच महामंडळाची एसटी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफलाईन म्हणून एसटीची ओळख आहे। राज्यातील गाव, वस्त्या, खेडे, तांड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे। मागील जवळपास 77 वर्षांपासून महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे। त्यातच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 32 विविध सामाजिक घटकांना एसटी मधून प्रवास करण्यासाठी 33% पासून ते 100% पर्यंत तिकीट भाड्यात सवलत देते। राज्य शासनाच्या या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। मात्र पुरेशा बस गाड्या नसल्यामुळे अनेक मार्गावर फेऱ्या कमी पडत आहेत, म्हणजे अपुऱ्या पडत आहेत। त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहा तासन तास ताटकळत बसावे लागत आहे। मात्र अशातच प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळ प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे। मागील काही वर्षातील चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे। यानुसार महामंडळाच्या ताफ्यात नवीन 8300 बसेस लवकरच दाखल होणार आहे। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 111 कोटी रुपयांचा डिजिटल प्रकल्प देखील राबवण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरू करण्यात येणार आहे। पुढील महिन्यापासून 3000 नवीन 3x2 आसन रचनेच्या 55 असनी नवीन बसेस ताफ्यात येतील। या बसेस प्रामुख्याने 2 शहरादरम्यान गर्दीच्या मार्गावर धावणार आहे। तसेच ग्रामीण व दुर्गम भागात 5000 साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे। दुर्गम व आदिवासी भागासाठी 100 मिडी बसेस दाखल केल्या जाणार आहेत। खासगी ट्रॅव्हल्सची स्पर्धा करण्यासाठी 200 प्रीमियम बसेस खरेदी केल्या जाणार आहेत। या सर्व बस गाड्या ताफ्यात आल्यानंतर दररोज 70 ते 75 लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी सर्वांची लाडकी लालपरी आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे। या वर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल हा आमचा दृढ विश्वास आहे, असे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।